बनवणार आहे मी डाळ फ्राय. त्यासाठी 1 वाटी तुरीची डाळ घ्या आणि 1 वाटी पाणी टाका. अर्धा चमचा हळद, थोडंसं तेल, चवीनुसार मीठ टाका. त्याला मिक्स करा आणि 2 शिट्ट्या होऊ द्या. अशा प्रकारे झाली पाहिजे. त्यानंतर 2 टमाटे, 1 कांदा घ्या. त्याला बारीक असं कट करून घ्या. आपण बघू शकता अशा प्रकारे सर्व कट करून घ्यायचं आहे. कोथिंबीरलाही बारीक कट करा. त्यानंतर अद्रक लसूण गॅसवर कढई ठेवा. तेल टाका. तेल चांगलं गरम झाल्यास जिरे मोहरी टाका. चांगल्या प्रकारे कढल्यास अद्रक लसूण पेस्ट टाका. त्यानंतर तेजपत्ता, बारीक कट केलेला कांदा टाका. लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक कट केलेलं टमाटर टाका. थोडंसं मीठ टाका. त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. चांगल्या प्रकारे वापरलं पाहिजे. आपण बघू शकता अशा प्रकारे झालं आहे. अशा प्रकारे झालं पाहिजे. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाका. परत 1 मिनिट मिक्स करा. चांगल्या प्रकारे मिक्स करा. हिंग टाका. परत मिक्स करा. त्यानंतर शिजवलेली डाळ टाका. आपण बघू शकता अशा प्रकारे झालं आहे. बारीक गॅसवर ठेवा. थोडीशी साखर टाका. टेस्ट छान येईल. त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर. आपण त्याला तडका मारून घेणार आहोत. तेल गरम करून घ्या. त्यामध्ये 1 चमचा जिरे टाका. सुक्या 2 लाल मिरच्या टाका. 1 चमचा लाल तिखट टाका आणि अशा प्रकारे तडका देऊन घ्या. बारीक गॅसवर ठेवा. उकळी आली पाहिजे. उकळी आल्यानंतर आपण बघू शकता आपला डाळ फ्राय तयार आहे. थोडीशी कोथिंबीर टाका. मी केलेला डाळ फ्राय आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भातासोबत 1 नंबर लागतो.